एव्हरीवन, मी पायल. आज मी चाललेले आहे सातारा कोर्टमध्ये. तिथे एका केसची तारीख आहे आणि काम थोडंच आहे. सो त्यानंतर ना वेळ भेटल्यावरती कासला जाण्याचा पण प्लॅन आहे. सो बघूयात कसा वेळ भेटतोय आणि किती एक्सप्लोर करता येतोय कास पठार. सो चला बघूयात. सो सातारला जाण्यासाठी आम्ही 11चा टाइम ठरवला होता आणि आम्हाला निघायला 12 झाले. नेहमीप्रमाणे आम्ही 11 ठरवलं तरी आम्हाला 12 होतात. म्हणजे ठरवलेल्या टाइमपेक्षा आम्हाला 1 तास लेट होतोच. म्हणजे किती लवकर उरका काही करा तो लेट व्हायचा तो होतोच. का होतो काही समजत नाही. आणि लेट होऊ नये त्रास होऊ नये म्हणून आम्ही ऋग्वेदला घेऊन आलो नाहीये सोबत. त्याला शाळेमध्ये सोडले तो तिथं डे केअरला थांबणार आहे आणि तरीही आम्हाला लेट व्हायचा तो झालेलाच. आणि मी आता जी व्हिडिओ बनवती ती खूप बाउन्सी होती बिकॉज आपला जो पुणे बँगलोर हायवे आहे त्याच्यामध्ये एवढे खड्डे आहेत की मी व्हिडिओ काढू शकत नाहीये. मी सातारला चालले आणि ते माझ्यासोबत आले नाही असं कधी होऊ शकतं का? त्यांना एवढं सातारा आवडतं की मला जायचं नसेल ना तरी ते स्वतः म्हणतात की चल आपण सातारला जाऊन येऊयात. म्हणजे सातारा जिल्ह्यातला कुठला तरी स्पॉट त्यांना फिरायचाच असतो. असे आमचे पुण्याचे गावकरी ज्यांना सातारा खूपच आवडतं असे आमचे सातार प्रेमी माझे मिस्टर आज माझ्यासोबत आलेले आहेत. रस्त्यांची कंडिशन बघा. घरातून निघताना ऊन पडलेलं. सो असं वाटलेलं की आता ऊन असेल सगळीकडे. पण रस्त्यामध्ये जात पाऊस लागला आणि क्लायमेट सगळं पावसाचं झालेलं आहे. इलेक्ट्रिक गाडी आणल्यामुळे तिला थोडीशी चार्ज करावी लागते म्हणजे घरी जाताना थांबायला नको कुठे. सो येतानाच त्याला थोडी चार्ज केली आणि कंटिन्यू पाऊस तर चालूच होता. सो आता सातारला पोहोचायला 2 वाजलेले आहेत आणि लंच टाईम झालेला आहे आणि आम्ही त्यामुळे जेवणासाठी आलोय. आणि सातारमध्ये आम्हाला व्हेज हॉटेल्स माहीत नाही आहे. सो गुगल सर्च करून आम्हाला एक हॉटेल सापडलं. त्याचं नाव आहे नेशन 11 मल्टी क्युझिन्स रेस्टॉरंट आहे. सो इथे आलोय आणि ॲम्बियन्स खूप छान आहे. आम्हाला खूप आवडला आहे तो. आणि बघूयात फूड कसं आहे ते. आणि पाऊस एवढा जास्त आहे की आवाज पण नीट येत नाही आहे. सो मला थोडं कास्त अवघड वाटतंय. सो लेट्स सी काय होते. आम्ही ऑर्डर केलं तर व्हेज मंचाव सूप, पनीर तवा आणि बटर रोटी. सो जेवण तर झालेलं आहे आणि जेवणाचं फूड क्वालिटी म्हणाल तर ठीक होतं. म्हणजे खूप छान असं की पुन्हा पुन्हा खाऊयात असं तर नाही वाटलं. म्हणजे ॲव्हरेज होतं ठीक की पुन्हा रिपीट जावं वगैरे असं. बट ॲम्बियन्स खूप छान होता. बाकी छान वाटलं. जेवण झाल्यावर आम्ही गेलो सातारा कोर्टमध्ये. तिथे माझं काम होतं सो ते केलं. आता कोर्टातलं काम झालेलं आहे आणि आता 3:30 पण वाजून गेलेले आहेत आणि क्लायमेट असं आहे की आता सध्या पाऊस थांबलाय पण क्लायमेट तर पावसाचं आहेच. सो कासला जाऊन काय फायदा होईल असं वाटत नाहीये. बट तरी ट्राय करूयात जाऊन तर बघूयात. फुलं बघायला भेटतायत नाही भेटतात बट क्लायमेट ते एन्जॉय करायला नक्की भेटेल. सो ते बघूयात. सातारा मधली जुनी वाडी. रस्ता चांगला आहे बघा ना. आणि आपला हायवे किती खराब आहे. अँड आपण कास पठारला पोहोचलेलो आहे. हळू क्या हो भीती वाटती. 2-3 दिवस सलग पाऊस चालल्यामुळे फुलं काही एवढी नाहीयेत. एकदम थोडी फुलं आहेत. जी नेहमी खूप जास्त फुलं दिसतात तशी काही दिसत नाहीयेत.
सो आम्ही तर गाडी पार्क करून तिथे जाऊन येण्याचे पण कष्ट घेतले नाहीयेत, सरळ गाडीतून फुलं पाहिली. सो एक वीक नंतर वगैरे जर ऊन पडलेला असेल तर पुन्हा येण्यामध्ये इंटरेस्ट आहे. नेक्स्ट इयरच बघावी लागतील. आणि मी 2-3 वेळा कास पठारला आलेली आहे, मी फुलं पाहिलेली आहेत. बट रोहन ह्यावेळी फर्स्ट टाइम फुलं पाहण्यासाठी आले होते. त्यांना तुम्हीच सांगा. पोपट झाला फुलं बघण्याचा. मेरा सपना ही रह गया असं म्हणणं आहे त्यांचं. सो फुलं बघायला तर काही भेटलेली नाहीत, त्याच्यामुळे आम्ही आता पुढे आलोय कास तलावाकडे. सो बघूयात, रील्स वरती तर तो खूप पाहिलं होतं त्याच्याबद्दल. सो आज मी तर ते काही पहिल्यांदाच बघते, आधी काही पाहिलेलं नाहीये. सो बघूयात कसं वाटतंय. अँड कास तलावला जाण्याचा रस्ता काय एवढा खास नाही. कास पठार जसं चालू झाले ना, फुलांचा एरिया आणि हा पुढचा एरिया, रोड काही छान नाहीये. सो इथे येण्यासाठी SUV असेल तर बेटर आहे, नाहीतर सिडन गाडी असेल तर खाली लागणार आणि प्रॉब्लेम होणार. त्यामुळे कासला यायचं असेल ना फुले पाहण्यासाठी तर फुलं ज्यावेळी येतात समजलं की लगेच येऊन बघून जाणे, आणि ऊन जेव्हा दिसेल ना तेव्हा लगेच बघायला येणे, नाहीतर फुलं बघायला मिळत नाही. सो यावर्षी यावर्षीचा हिडन स्पॉट जायचंय का? बघूयात ना. आलं पाणी. ड्रोन पाहिजे, ड्रोन. दगड तोड पडायची भीती वाटली. शेवटच्या स्टेप्सला आलो आपण. सो आता आहे मी कास तलाव या ठिकाणी, जो रील्स मध्ये जो स्पॉट दिसत होता. सो तो पाहायला छान आहे अँड मला त्याचा व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून मी गाडीवरती बसलेली आहे. सो हा माझ्या बॅक साईडला आहे आणि हा आहे त्याच्या वरच्या स्टेप्स आहेत, आणि इथून हे असं तलावातून पाणी हे असं खाली स्टेप्स आहेत, आणि तिकडे खाली मोस्टली लोक आतमध्ये जातात त्या पायऱ्यांमध्ये, आणि सुंदर असा आवाज येतोय पाण्याचा, एकदम खळखळ. छान वाटलं. फुलं नाही पाहायला भेटली तरी एक चांगला स्पॉट बघायला भेटला. आणि इकडे मागे डोंगरांमध्ये छान धुकं पडलंय, छान वातावरण झालंय, एकदम थंडगार वातावरण आहे. हा आहे कास तलाव. तलाव मागे आहे आणि तिथून असं स्टेप्स आहेत, त्याच्यावरून पाणी येतंय. सो तो धबधब्यासारखा फील येतो, त्यामुळे लोकांची गर्दी आहे. आणि तरी आज फ्रायडे आहे, एवढीच गर्दी आहे. थोडे लोक आहेत. सॅटर्डे संडेला खूप गर्दी होते. थंडीने उभं राहू वाटत नाही आणि लोक भिजतायत याच्यामध्ये पाण्यामध्ये. तलावाच्या स्टेप्सकडे जाण्यासाठी हा असा रस्ता आहे. हा असा एवढं धुकं की व्हिडिओ क्लिअरच येत नाहीये. कासला आता धुकं पडलेलं आहे छान, आणि रस्त्याला खूप खड्डे आहेत. मस्त वारं सुटलेलं आहे, छान धुकं पडलेलं. फुलं बघायला भेटली नाही, छान नेचर आहे.
सातारा आणि कासमध्ये जो घाट आहे त्याच्यावरती असं एक स्पेस आहे. तिथं खूप माकडं बसलेली, एकदम छोटी छोटी पिल्लं, खूप छान छान वाटत होतं त्यांना पाहायला. सो ते एक बघण्यासाठी छान होतं. तिथून खाली पूर्ण सातारा शहर दिसतं, डोंगर दिसत आहेत मागे. सो हा घाटसुद्धा एन्जॉय करायला खूप छान आहे. सो आता फिरून झालेला आहे, कामं पण झालेली आहेत आणि आता घरी जायचंय. सो मला तर गाडी चालवायची नाही, सो मी मस्त वेगळी झोपून घेणार आहे. अँड डोळे उघडल्यावरती मी घरी असेल आणि मला सोनाची खूप आठवण येते. सो मला गेल्यावरती पहिले सोनाला पाहायचंय. पूर्ण घाटात कुठंच धुकं लागलेलं नाहीये आणि हे घाट उतरल्यावर अजिंक्यताराच्या पायथ्याला धुकं दिसतंय. घाट उतरून खाली आलेलो आणि इकडं धुकं दिसतंय. तर मग माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करा. बाय.